8वी पास असलेल्या माजी आमदारानं पदवीधर निवडणुकीत मतदान केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती। मात्र पोस्ट अंगलट येताच माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पोस्टमध्ये बदल केला। तर संजय राऊतांनी या मुद्द्यावरून चांगलेच टोले लगावलेत। माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोशल मीडियावर ही पोस्ट टाकली होती। कोकण विभागीय पदवीधर निवडणुकीत मतदान केल्याची पोस्ट सोशल मीडियावर आल्यानंतर चर्चेला तोंड फुटलं। आम्ही मतदानाचे कर्तव्य पूर्ण केलं असं मेहता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं। आठवी पास असलेल्या नरेंद्र मेहतांनी पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत मतदान केलंच कसं असा प्रश्न निर्माण झाला होता। नरेंद्र मेहतांची ही पोस्ट त्यांच्या शपथपत्रामुळे खोटी ठरली। 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं। प्रतिज्ञापत्रात 8वी पास असल्याचा उल्लेख करण्यात आला होता आणि असं असताना नरेंद्र मेहतांनी पदवीधर निवडणुकीत मतदान केल्याची पोस्ट टाकली। त्यामुळे आयताच मुद्दा हाती मिळाल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत दाणादाण उडवून दिली। अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या अनेक जागा जिंकल्या। अशा प्रकारे खोटारडेपणा, यंत्रणा ताब्यात घेणं, बोगस मतदान, ईव्हीएम घोटाळे आणि हे जे नरेंद्र मेहता पॅटर्न, बरं का, नरेंद्र मेहता पॅटर्न या पद्धतीनं या निवडणुका त्यांनी लोकसभेच्या किमान 70 ते 80 जागा जिंकल्या असं मी वारंवार सांगतो। नरेंद्र मेहतांच्या पोस्टला संजय राऊतांनी नरेंद्र मेहता पॅटर्न असं नाव दिलं। याच पॅटर्ननं भाजपनं लोकसभा निवडणुकीत जागा जिंकल्याचा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला। या सर्व गदारोळानंतर नरेंद्र मेहतांनी त्यांची पोस्ट दुरुस्तही केली। मतदान केले ऐवजी मतदान करा अशी दुरुस्ती त्यांनी केली। तर जाणून बुजून बदनामी करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप नरेंद्र मेहतांनी केला। धीरज हा पेड म्हणून काम करतोय, त्याची 100 बातम्या बघितली असेल तर 99 माझी असते शहरामध्ये। म्हणून अशा लोकांना तिसरी गोष्ट, तो शिकलेला आहे ना, मी शिकलेला नाहीये, पण त्या शिकलेल्या व्यक्तीला माहित नाही का ग्रॅज्युएटचं वोटिंग या हाताने नाही या हाताने होतं। या हाताने बोर्ड दाखवलं तर ग्रॅज्युएटची वोटिंगला, हा तर लोकसभेचा आहे। ह्या एवढी तुला माहिती असायला पाहिजे। म्हणून असा व्यक्तीपासून सावधान राहा, तो बदनाम करण्याचा प्रयत्न करतो। 2019 मधल्या शपथपत्रातील मजकुरानं नरेंद्र मेहतांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमधील बोटाला लावलेली शाई खोटी ठरली। तर या निमित्तानं संजय राऊतांनीही भाजपला खडे बोल सुनावण्याची संधी साधून घेतली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।